पुणे 166 किलोमीटर इथून आहे. चला. अरे कट पण झालं हे काय जेव्हा पुण्यात आपण टनलमध्ये तिकडे एंटर होतोय. आता आम्ही अशा दिवशी आलो आहे की पुणा मार्केटला बघा कोणच नाही आहे गाईज आणि फक्त आम्ही आहोत गाईज. बघा हे बघा पूर्ण पुणा मार्केट खाली आहे. इकडे जाम गर्दी असते. इकडे उभं पण राहू शकत नाही आपण. श्री गणपती मंदिर. अरे देवा कारला आग लागली बघा गाईज. सो गाईज बऱ्याच दिवसाने आपण ह्या वर्षीची पहिलीच ट्रिप आमची पुणा आणि माझ्यासोबत आहेत मया दादा आणि आपण आपली नवीनवाली बी क्लास घेऊन चाललो आहे. सो चला ह्या वर्षीची आपली पहिलीच पुणा ट्रिप आहे म्हणजे पुणा मार्केटला आपल्याला जायचं आहे. सो चला कंटिन्यू प्रवास करू आणि आपण प्रवासामध्ये सांगू आपल्या काय अपडेट असतील त्या. आणि आता असं काय निघालो आपण घरून. चला आता आपण गाडी चालूया नंतर भेटू गाईज प्रवासामध्ये. हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश वासकुडे ब्लॉग्स. तर असे काय आपण निघालो आहे. आपण आता बरोबर 11:15 म्हणजे 11 वाजता आपण निघालो ॲक्युरेट. सो चला आता प्रवासात भेटूया. चला गाईज आता व्यवस्थित आपण गाडी चालूया नंतर गाईज प्रवासामध्ये नक्की आपण भेटू. काहीच बघा साहेबांनी चालू केलं आहे काम. बोला जय श्रीराम. पाऊस पडायला लागलेला आहे बघा. चाय पिऊया. चला काय चहा पिऊया. आपण एवढा काय प्रवास केला आहे. एवढा सगळा प्रवास करून आपण चहा खायला थांबलोय. चला गाडी लावूया. व्यवस्थित लावलेली आहे आपण आता. कराडला पोचले आपण आता. चला 47-41 निघाले आहे परत. पुणे 166 किलोमीटर इथून आहे. चला आता आम्ही चहा वगैरे पिऊन कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करतोय. आता आपल्या कराड हायवेला वरती पुण्याच्या दिशेने जायचं आहे. चला आता आपण गाडी चालूया नंतर भेटू गाईज मार्केटला. डायरेक्ट भेटू. आता गाईज पुणा कराड हायवेला आपण लागलो आहे आणि इकडचा ब्रिज बघा वरणाचा ब्रिज गेलाय ना एकदम जबरदस्त वाटतंय. मी डिझाईनिंग जरा हेवी वाटतंय. जरा एकदम मोठासा एकदम रुंदच आहे. आणि आपण आता मेन हायवेला लागलो आहे. In 400 meters, join with Kali, Pachwada Road, Khanapur Road. ओके हां तर आता आपण मेन हायवे लागतो. चला भेटू आपण डायरेक्ट टोलवरती. आता पहिल्यांदाच आपण आलो ह्या वर्षी पहिल्यांदा. रस्त्यांची कामं बऱ्यापैकी इकडे पण चालू आहेत. इकडे जावाल तिकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. विषयच नाही. आता आपण पहिल्याच टोलला लागलो आहे. टोलला पोहोचतो आपण आता. समोर बोलतो पहिला टोल येईल आता. आपोआप कट होईल आता. आपला रिचार्ज वगैरे ओके आहे. पहिल्या टोलला इकडनं पण घालता चालतं ना. बंद आहे तिकडे 2 डिवायडर. इकडे गाड्या नाही. हे बघा अरे कट पण झालं हे काय बघा एवढं स्पीड आहे ना. पैसे कट व्हायचं लगेच मशीन स्पीड आहे. जमा व्हायचं जरा लेट आहे वाटतं सगळं. कट व्हायचं लगेच होतं कुठं पण. चला असं आपण कंटिन्यू प्रवास करूया आणि नंतर भेटू. तर गाईच आपण दुसरा टोल पण पार केला आहे आपण आता. काय जवळ पुण्यात आपण टनलमध्ये तिकडे एंटर होतोय. लाईट वगैरे लावला नाही. कचेडी सारखं आहे तो. कचेडी माझा राय पण ते हा जरा वेगळा आहे. तर आता लाईट वगैरे एकदम प्रॉपर लावला नाही आणि चकाचक वाटते. सहसा लगेच बसू शकत नाही. एवढा जबरदस्त हायवे स्पीड. आता आपण तिसऱ्या टोलला आलोय. इकडे बघू शकता. चला
हे बघा आपल्या गाडीचा नंबर बघायचा बघा, इथं आला नंबर. ते काय सकाळचे वाजले 6:15 वाजलेत आणि आपण आता पुण्याला पोहोचलो इथे. आता इथे खाली वगैरे गेले आपण गाडी आणि निघालो आहे आता मार्केटला खाली करायला. इथे महोत्सव आहे, इथं आम्ही आलो होतो प्रायव्हेट पेट्या घेऊन. तर आता आपल्याला मार्केटच्या पेट्या सोडायचं आहे. सो चला मार्केटच्या थोड्या पेट्या सोडूया नंतर मग भेटू. सो गाईज पुण्याची सकाळ बघा. सकाळ आपण पुण्यातला असा काय व्ह्यू घेतो आहे 6:30 वाजता म्हणजे 6:15 6:30च्या दरम्यानचा. आता आपण मार्केटला जाऊया नंतर भेटू गाईज. आधी चला आता आम्ही अशा दिवशी आलो आहे की पुणा मार्केटला बघा कोणच नाही आहे गाईज आणि फक्त आम्ही आहोत गाईज. बघा हे बघा पूर्ण पुणा मार्केट खाली आहे. इकडे जाम गर्दी असते, इकडे उभं पण राहू शकत नाही आपण. चला आता आपली गाडी खाली करूया नंतर भेटू गाईज. सकाळच पुणा मार्केटचा व्ह्यू बघा. आज कोणच नाही, इथं तुम्ही उभे राहू शकत नाही, एवढी गर्दी असते. आणि आम्ही इथे चालतो व्यवस्थित निवांतपणे एकदम. कुठनं शॉर्टकट तिकडनं पडेल तिकडनंच आहे. हे काय इकडून काय लांब पडणार आहे? इकडनं तर उलट तिकडनं उलट. मग ते मगाशी काय सांगितलंस? हे बघा असा काय व्ह्यू आहे. चला भेटू आपण डायरेक्ट तिकडे गणपती मंदिराच्या इथे. तर फायनली गाईज आपण पोहोचलोय श्री गणपती मंदिर. तर गाईज आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहे. दर्शन वगैरे झालं, आता आपण जाऊया मार्केटला. चला गाईज भेटू. गाईज आता आम्ही दर्शन वगैरे घेतल्याने आलो, चाललो आहोत मार्केटला. आता आपली गाडी खाली झाली असेल. चला गाडी खाली जायचं घेऊन जाऊया आता डायरेक्ट घरी. सो चला गाईज आता आपण निघालो आहे मार्केटमधनं बाहेर आलो आहे. आता जायचं आपलं जरा एक थोडंसं काम आहे ते करायचं आणि जाताना एक वस्तू घेऊन जायचं आपलं. चला आता आपण मार्केटच्या बाहेर जर पडलो आहे असं काय निघालो आपण. चला कंटिन्यू प्रवासाला आपण सुरुवात केली. भेटू नेक्स्ट स्टॉपला. आपल्या निघायला वाजलेत 9 आपल्याला इथून. सो 9 वाजलेत निघायला. काहीच आता आपण पुण्यातल्या आतल्या रस्त्याला का आलो आहे. साहेबांची काय घ्यायचं आहे साहेब? तुम्हाला काय घ्यायचं आहे? नाही ते आता आपण घ्यायला आलो ते काय घ्यायला आलो आहे? कांदा. हां तर साहेबांना कांदा घ्यायचा आहे म्हणून आम्ही आलो आहे. तर चला बघूया कुठे भेटते. तिथे लोकेशन त्यांना टाकला नाही, त्यांना ट्रॅक केला नाही आणि हा कसा पहिला पुण्यात होता म्हणून याला माहिती आहे तिथलं. तर साहेबांना कांदे घेऊया आपण. चला काही स्टोलला गर्दी वगैरे आहे ती. आता आम्ही कांदे वगैरे लोड केले. तिथे लोडिंग करताना आम्हाला जरा चान्स नाही होता व्हिडिओ करायला. पण तो हा बंद का केला? चालू आहे. तुला वारा लागत नाही? आणि आता इथे हे बघा ह्याला काय म्हणतात त्याला टोलला आहे बघा जाम किती आहे बघा. सगळ्या नुसत्या गाड्याच गाड्या आहेत. पाठीमागं पण गाड्या आहेत बघा मिररमध्ये. चला आता किती वेळ लागतो बघा इथं आणि मग आपल्या कंटिन्यू प्रवासाला सुरुवात करू. काय ते बघा 2 लेक्सेस आहेत पुढे चालले आहेत. इकडे एक आहे नाही काय पाठीमागे एक आहे. दोन्ही पण टॉपच्या गाड्या आहेत, विषय नाही. आणि ट्रॅफिक बघायचं बघा जाम ट्रॅफिक आहे. एकदम स्लो धीमी गति में हम चल रहे हैं 10 के स्पीड के भी अंदर. देखो 0 चल रहा है अभी. चला ह्या गाड्या बघून मात्र समाधान वाटलं, एकदम एक नंबर वाटलं. जरा काय व्ह्यू येतो रे. हां जबरदस्त रे घाटातला व्ह्यू. तिकडून तो वनवे हे वनवे दोन्ही पण. हा जायचा मार्ग आणि तो यायचा मार्ग आहे. तो बघा तिकडनं जो ब्रिज दिसतोय तो तिकडून यायचा मार्ग आहे आणि हा इकडून जायचा मार्ग आहे. असा काय व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू येते की सांगा. चला आपण आता गाडी चालू व्यवस्थित. काहीच आपल्या गाडी एक पाठीमाग आहे ना चालली नवीनची गाडी आहे. कुठली ती ओळखून कमेंट करून सांगा. ही बघा गाईज ही कुठली गाडी आहे सांगा मला. बघा हे बघा हिला प्रॉपरली स्टेप केली आहे आणि आता सांगा मला कुठली गाडी आहे ती.
साईराम साईराम साईराम. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, स्पीड सर्व्हिस सगळं ट्रॅफिकमध्ये पण त्यांना पास केलं जातं पटकन. ग्रेट जॉब. अरे देवा, कारला आग लागली बघा guys. पूर्ण पेटले बघा. शी शी शी. हे ओव्हर टेम्परेचरमुळे काय प्रॉब्लेम होईल. टाटाची इंडिक आहे पेटल्यामध्ये पेटला होता, काय खरं नाही. हीच कारण हायवे जबरदस्त पाऊस येण्याची शक्यता आहे. काहीच तुम्हाला पवन चक्क्या बघायच्या एकदम जवळून. तर आमच्या समोर एकदम गरा 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 फिरतात आहे एवढं इकडे, एकदम जवळ आहेत, फेस टू फेस एकदम जवळ. ह्या तर प्रॉपर जवळ आहे बघा इकडे. जबरदस्त रे, एकदम एकदम जबरदस्त. काय समोरचे डोंगर बिंगर बघा ना, काहीच काय वाटतात आहेत. पावसातून तर एक नंबरच, काय बोलायचं बोलून सोय नाही. भात लावायचा. होय काय लावणी लावायचं.